नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. कुंभ राशींच्या व्यक्तींनी मन चिंती ते वैरी न चिंती अशी एक म्हण आहे. ह्याप्रमाणे पॉझिटिव्ह विचार ठेवा, निगेटिव्ह विचार काढून टाका. जोपर्यंत तुमच्या मनात एखादी गोष्ट पॉझिटिव्ह येत नाही किंवा त्याविषयी तुम्ही कर्तृत्व दाखवत नाही तोपर्यंत ती गोष्ट होणार नाही. आणि तशी ती नाही झाली तर तुमची चिडचिड जी आहे ती खूप अनाकलनीय अशी होईल. आणि एकदा का चिडचिड झाली की आपल्या हातून अनेक चुका इतरही घडू शकतात. म्हणून कुंभ राशींच्या व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, आपल्या चिडचिडीवर नियंत्रण ठेवा. त्या रागाच्या भानामध्ये किंवा रागाच्या भरामध्ये आपण इतरांना दुखवू नका, कारण जेणेकरून ते तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी किंवा पुढच्या मार्गक्रमणासाठी थोडं त्रासदायक तुम्हाला होऊ शकतं. आणि त्याचा स्वतःला जो काही त्रास होईल मानसिक तो वेगळाच असेल. म्हणून या बाबतीत विशेषतः कुंभ राशींच्या व्यक्तींनी स्वतः थोडंसं सावध राहा. महिन्याच्या सुरुवातीला आणि महिन्याच्या अंती दोन्ही वेळेला मानसिक तुम्ही दौर्बल्य म्हणजे थोडंसं डल झालेलं मला जाणवाल किंवा ग्रहमान तसं दिसून येते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला आणि शेवटी तर जो डलनेस जो आहे, जो एक मनाला उभारी न देणारे जे काही दिवस आहेत ते तुम्हाला मागे खेचतील. म्हणून तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा, राग चिडचिड याच्यावर नियंत्रण ठेवा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आरोग्याच्या बाबतीत काही मला त्रास दिसत नाही आहे, पण स्वतःची चिडचिड यामुळे मानसिक आरोग्य तुमचं बिघडलेलं असू शकतं. त्यामुळे या गोष्टीवर नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला आपलं मार्गक्रमण जे आहे ते आपल्या योग्य गतीने तुम्हाला साध्य होईल असं या ठिकाणी मी सल्ला तुम्हाला देत आहे. कुटुंबातील वातावरण जे आहे ते सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी, एकत्र करून पुढे नेण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही थोडे प्रयत्न करावे लागतील. कारण समाधान जे आहे ते समाधान स्वतः जसं मिळवावं लागतं तसं समाधान दुसऱ्यांना मिळवून द्यावं लागतं. तर कुटुंबातील व्यक्तींसाठी तुम्हाला असा काही वेळ थोडा खर्च करावा लागेल की ज्यामुळे त्यांचं त्याच्यामध्ये भलं आहे आणि हित आहे हे पटवून द्यावं लागेल. म्हणजे कुटुंबातलं वातावरणसुद्धा तुम्हाला स्वतःला अनुकूल राहील असं दिसून येतं. काही गुंतवणूक किंवा पूर्वी केलेली गुंतवणूक, घर म्हणा किंवा पूर्वीचं घर काढून नवीन घर घेणे, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आता या महिन्यात साध्य होऊ शकतात. कारण शहरामधून असे लोक प्रयत्न करत असतात की कुटुंब वाढलं तर छोट्या घरातून मोठ्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर असे प्रयत्न जे आहेत ते या महिन्यात फलदायी होतील. कोर्ट प्रकरणं किंवा असे जे काही प्रकरणं असतात ती समुपचाराने आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होऊन सॉल्व करून तुमचे होतील. तर असा जर काही तुमचा अप्रोच असेल तर तो तसा ठेवा आणि ती आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून एखादी केस मिटवून टाका जी तुम्हाला हितवर्धक असेल. कुटुंबात आपल्याला काही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करावी लागते किंवा घरामध्ये काही खर्च करावा लागतो, सिव्हिल म्हणा किंवा काही कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा अन्य काही फर्निचर किंवा अशा ज्या काही खरेदी असतील किंवा जे काही आवश्यक असतील त्या गोष्टी करण्याकडे टाळू नका. कारण ती कुटुंबाची गरज आहे आणि ती गरज जी आहे ती सर्वानुमते आहे. तर असे खर्च जे टाळण्याचा प्रयत्न न करता ताबडतोब ते अंमलात आणा की सगळ्यांचा आनंद एक तुम्हाला त्यापासून बघायला मिळेल. कुंभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उत्तरार्धामध्ये कामाच्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील. नवीन क्षितिज तुम्ही कामात पादाक्रांत कराल. नवीन एव्हेन्यूज तुमच्यासाठी ओपन होतील. ज्या गोष्टी तुम्ही अगोदर केल्या नाही आहेत त्या गोष्टी तुम्हाला करून दाखवाव्या लागतील किंवा तुम्ही त्यासाठी योग्य कसे आहात ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि अशा संधी चालून आल्यानंतर तुमची कामाची प्रगती जी आहे ती बघून तुम्हाला स्वतःला मनस्वी आनंद होईल. आणि अशा प्रगतीपथावर तुम्ही राहिलात तर ते निश्चित इतरांनाही सुखावं होईल. इतर म्हणजे कोण? तुमचा असिस्ट करणारा तुम्हाला स्टाफ, तुमचे जे
कामातले सहकारी आहेत ते सहकारी, अशा सगळ्यांना घेऊन पुढे जाताना तुम्हाला आनंद होईल. जे नोकरी करणारे जे काही मुलं आहेत किंवा मुली आहेत, तरुण वर्ग आहेत किंवा अनुभवी लोकसुद्धा आहेत, त्यांना या महिन्यामध्ये नवीन नवीन चॅलेंजेस स्वीकारून काम करावं लागेल. चॅलेंजेस अशासाठी म्हटलं की पूर्वी ते तुम्ही काम केलेलं नसेल, पण आता तुम्हाला ते करून बघावं लागेल किंवा तुमच्यासमोर ते चॅलेंज ठेवलं जाईल आणि तुम्ही कच न खाता ते काम जर करून दाखवलं, तुमची कॅपॅसिटी असून, तर ते तुम्ही अवश्य करा की जेणेकरून तुमची वाहवा होईल, कामात प्रगती होईल आणि प्रमोशनसाठी किंवा विशेष काही रिवॉर्ड वगैरे मिळतात, त्या विशेष रिवॉर्ड तुम्हाला या महिन्यात त्या मिळू शकतात. त्याचप्रमाणे जे कोणी फ्रीलान्सर किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा ॲडवायझर असे जे लोक आहेत, त्यांना या महिन्यामध्ये विशेष प्रगती पथावर नेणारा कालावधी आहे असं दिसून येतं. कारण संधी जी आहे ती संधी तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी असते. ती संधी तुम्ही पॉझिटिव्ह बघून त्याच्याकडे पाहिलं, पॉझिटिव्ह बघून तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला त्यातून निश्चितच फायदा होईल असं दिसून येतं. आपल्या मित्रपरिवार, जवळचे जे काही आप्त आहेत, इष्ट आहेत, भावंड आहेत, यांच्यापासून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून मदतही मिळेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे उत्साहवर्धक ठरतील. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आनंद त्याचा घेऊ शकता किंवा आपलं मन रमवू शकता. ती प्रगतीसुद्धा तुम्हाला या महिन्यात साध्य करता येईल. पतिपत्नींचे एकमेकांचे जे काही विचार आहेत ते टोकाचे जरी वेगवेगळ्या टोकाचे असतील, त्यांचा विरोधाभास असेल, तरीसुद्धा प्रत्येकाने आपापल्या मतावर ठाम राहिलं तर भांडण होणार नाही, पण तरीसुद्धा ते एकत्रीकरणसुद्धा होणार नाही. दोन जण आपापल्या मतावर असतील आणि ते मतं आपली मांडत असतील, जर त्याच्यात एकवाक्यता होत नसेल तर ते प्रयत्न आपण सोडून द्या. त्यामध्ये आपली एनर्जी आणि वेळ उगाच खर्च करू नका. कुंभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला नवीन नवीन जुनं घर जे आहे ते मोठं करून घेणे किंवा एखादा व्यवहार जमिनीचा करणे, यामध्ये तुम्हाला फायदा दिसून येतो. कारण काही वेळेला मिडलमन म्हणून काम करणे, आपल्या कुटुंबातीलच एखाद्या परिवाराचं घर विकून देणे, अशा गोष्टी तुमच्या हातून घडू शकतात. तर जमिनीच्या व्यवहारात तुम्हाला फायदा होणार आहे असं या महिन्यामध्ये दिसून येत आहे आणि तर तुम्ही आनंद अवश्य घ्या किंवा तो इनिशिएटिव्ह अवश्य घ्या असं मी तुम्हाला सांगेन. हे होतं कुंभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.